युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. बाजूला फोटो बघूनच राहिले असेल. हे जोडपं व्हायरल आहे आता सध्याचं. जसा अशोक खरात हा महाराष्ट्रात व्हायरल होता, आता हा पण निघाला. एक हिरवळ आणि एक झिरवळ. महाराष्ट्रात असे बाबा लय व्हायरल होऊन राहिले. आता मंत्री संत्री व्हायरल होऊन राहिले. विचार करा, महाराष्ट्राचे राज्यमंत्री नरहरी झिरवाळ यांचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले. पण देवेंद्र फडणवीस साहेब आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री काय म्हणतात ते ऐका. नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. बघितलं का, ते म्हणून राहिले की 3 ते 4 व्हिडिओ मिळून कटकट करून एडिटिंग करून हे व्हिडिओ व्हायरल केलेले आहे. अहो साहेब, पुरा महाराष्ट्र काय पुरी भारत पाहून राहिला ना. हा काय एडिटिंग वाला व्हिडिओ दिसतो का हो तुम्हाला? पुरं पिक्चर दिसून राहिला ना, क्लायमॅक्स दिसून राहिला, एंड सगळ्या गोष्टी दिसून राहिला. तुम्ही म्हणून राहिले की झिरवाळ आपले यांना फसवण्याचं काम चालू आहे आणि झिरवाळचा व्हिडिओ दिसून राहिला असेल, बाजूला टेंबलताना दिसून राहिला असेल. तर विचार करायची गोष्ट आहे ना. अरे आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे हो महोदय? कुठं नेऊन टाकला महाराष्ट्र? बाबा आता मंत्री लोक यशपणा करून राहिले. अरे वा, अरे तुम्हाला राजगद्दी कायद्यासाठी दिली रे संविधानानं, कायद्यासाठी दिली ना. देशाचं रक्षण, भारताचं रक्षण, महाराष्ट्राच्या जनतेचं काही ना काही तुम्ही हित कराल म्हणून. पण तुम्ही तर स्वतःचं हित करून राहिले. अरे काय, अरे जे वय तुमचं हित करण्यासाठी आहे, तुम्ही त्या वयामध्ये तुम्ही काय बेदम काम करून राहिले. तुम्हाला असं वाटते की काही केलं काही चालते. अरे तो अशोक खरात थोडी फेमस तर झाला. आता हिरवळ बाबा मुख्यमंत्री साहेब आपल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री आहेत ना ते, तर त्यांनी हिरवळ करून टाकलं, झिरवळ केली. त्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल आहे, तरी तुम्ही म्हणून राहिले की एडिटिंग करून 2-3 व्हिडिओ म्हणून तो व्हिडिओ बनवलेला आहे. अहो कुठलं दिसून राहिलं? मी पण बघितला, तुम्ही पण बघितला, सगळ्या लोकांनी बघितला, पुरा भारतातच बघितला व्हिडिओ तो. आणि तुम्ही म्हणून राहिले की हिरवळनी झिरवळ केली आणि झिरवळला फसवण्याचं काम चालू केलं. अहो साहेब, हा गोष्टी तुम्हाला शोभत नाही बरं. कारण तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळांना लोकांना तुम्ही काय म्हणत असाल काय देव जाणे. पण गोष्ट काय आहे साहेब की मला वाटत नव्हतं का तुम्ही अशी तुमची अपेक्षा अशी असेल बोलण्याची की तुम्ही झिरवळांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? हिरवळांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. कायच्या कामाचं हिरवळ हे नाच करून राहिला आपला पुरा महाराष्ट्रात. जे पद मिळालं, जे मंत्रीपद मिळालं, त्याचा गैरवापर करून राहिला हा व्यक्ती. लायकीचा नाही हो या व्यक्ती. तिला तुम्ही राजीनामा लवकर द्या, त्याला म्हणा लवकर राजीनामा पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेनं मंत्री नरहरी यांचा राजीनामा पाहिजे का? नक्की कमेंट करून सांगा. कारण मंत्री नरहरी हे व्यक्ती हे मंत्रिपदाच्या लायकीचे नाही आणि पदाच्या लायकीचे नाही आहे. महाराष्ट्राच्या राज्यमंत्र्याचं पद त्यांच्याकडे आहे का? त्या लायकीचे थोडी आहे ते. संविधानानं त्यांना खुर्ची दिली तर जनतेच्या रक्षणासाठी दिली. जनतेच्या रक्षणासाठी तर दिली, पण त्यांच्या हक्कासाठी दिली की बा तुम्ही जनतेचं रक्षण करणार, जनतेसाठी काहीतरी कराल. पण तुम्ही ह्या वयामध्ये तुम्ही हिरवट पिवळट करून राहिले हो, हिरवगार रान करून राहिले, मोज मजे करून राहिले. काही समजत नाही मला तुम्हाला. मंत्री संत्री तर लागले, बंधू बाबाही लागले त्या कामी. काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेनं की ह्या मंत्र्यानं राजीनामा दिला पाहिजे की नाही? कारण महाराष्ट्रात चेष्टा लय भरपूर होऊन राहिलेली आहे ह्या बाबाची. बाबा तो जाऊ द्या हो, अशोक खरातला पण एक हिरवळ अजून आलाय. अशोक खरातला तर आपण जुन्या बदलाम करून राहिलो. अशोक खरातनं कांड्या केल्या आहे, पण महाराष्ट्रातला राज्यमंत्री मंत्री नरहरी झिरवाळ असे कांडे करतो. त्याचे व्हिडिओ व्हायरल आहेत. त्याची राजीनाम्याची मागणी मी करत आहे. तर राजीनामा दिला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटते? देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं बघते खरं वाटते का तुम्हाला? व्हिडिओ एडिटिंग करून झालेला व्हिडिओ आहे म्हणते, तो व्हायरल आहे म्हणते. अरे भाऊ, आम्ही व्हिडिओ बघितला, तो सगळ्यांनी बघितला, तो खुलासा सगळ्या गोष्टीचा केलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती होणार आहे. आणि जोपर्यंत नरहरी झिरवाळला
राजीनामा देत नाही हा व्यक्ती, हा तोच बोलूच राहिलो तुम्ही, झिरवाळ राजीनामा देत नाही तो व्यक्ती, तोपर्यंत महाराष्ट्रातली जनता चूप बसत नाही. साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो, याच्याजवळून राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्या, कारण हा लायकीचा नाही ह्या पदाच्या. कारण हिरवळची झिरवळ दिसूनच राहिली, लोकांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी बघितली ती काय कामाचा हो असा नेता, तो महाराष्ट्रातल्या जनतेचं रक्षण करत नाही. गोष्टी तो भल्या मोठ्या करतो, गोष्टी तो भल्या टांगाटांगांना सांगतो. मग हा काय कामाचा हिरवळ की त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, पर्सनल व्हिडिओ व्हायरल झाले, ऑफिस मधले काढे व्हिडिओ व्हायरल झाले आणि जनतेनं बघितले आणि तुम्ही म्हणून राहिले हा व्हिडिओ एडिटिंग करून केलेला आहे आणि 3 ते 4 व्हिडिओच्या मार्फत बनवलेला आहे. अहो सगळा महाराष्ट्राने व्हिडिओ बघितला तो, आणि महाराष्ट्राची जनता चुत्या नाही आहे. तुम्ही चुत्या असाल पण महाराष्ट्राची जनता चुत्या नाही आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला ह्या नरहरीचा राजीनामा पाहिजे आणि राजीनामा लवकरात लवकर त्या नरहरीनं दिला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हा नरहरी राज्यमंत्रीचा राजीनामा मिळाला पाहिजे की नाही पाहिजे? कारण अशा कामाचे नेते काय कामाचं? कारण आपला महाराष्ट्र हा कोणाचा आहे? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे ना. महाराष्ट्रात त्या सगळे भोंदू बाबा आणि अत्याचारी लोक, मंत्री संत्री लोक पालून राहिलो आपण. काय कामाचे? हे पदाच्या लायकीचे नाही आहे. अशा लोकांना तर अटक झाली पाहिजे आणि हवाला टाकलं पाहिजे, अशा लोकांना माझं मत आहे. आणि हे लोक काही कामाचे नाही. नरहरी सारखे, हरीचं नाव आहे, विठ्ठलाचं नाव आहे त्याच्या नावामध्ये, आणि विठ्ठलाचं नाव आणि नरहरी बाप्पा नावाचं नाव नरहरी झिरवाळ, सरनेमे खतरनाक आहे, झिरवाळ आहे. आणि विचार करायची गोष्ट आहे, नरहरी, नरसिंहाचा अवतार म्हणजे हरी. अरे वा. आणि हा कांडकोराला असे काय कामाचा हा व्यक्ती राज्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन द्या लवकरात लवकर, माझं असं म्हणणं आहे मुख्यमंत्री महोदय. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, याचा राजीनामा पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.